नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। क्रांतीनगर उंटवाडी रोड येथील युवकाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद। मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई। दिनांक 6/12/2024 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात हद्दीत धारदार शस्त्र नितीन शेट्टी यांच्यावर हल्ला करून त्याच्या तोंडावर, मानेवर, हातावर, डोक्याला मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारून संशयित आरोपी लागलीच तेथून पळून गेले होते। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्यासह नमूद घटनास्थळास भेट दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून पथकास सदर आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले। त्या अनुषंगाने पोलीस शिपाई सचिन चौधरी यांच्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून 4 संशयित आरोपींना वाघाडी पंचवटी येथून संशयित आरोपी नामे रोशन अशोक निसाळ वर्ष 23, गणेश यादव लाखान वर्ष 31, राहणार क्रांतीनगर नाशिक, तसेच नितीन दिलीप गांगुर्डे वर्ष 23, गोविंद सुभाष निसाळ वर्ष 23 यांना शिताफीने ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सतीश साठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविदास सोनार, पोलीस हवालदार राजू टेमकर, पोलीस शिपाई सचिन चौधरी, सागर जाधव, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, फरीद इनामदार, जुबेर सय्यद, श्रीकांत कपे यांनी कारवाई केली आहे। याविषयी अधिक माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। काल दिनांक 6/12/24 रोजी साधारण 5:30 दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी, वय 40 वर्ष, राहणार क्रांतीनगर सोसायटी उंटवाडी रोड यास 6 ते 7 इसमांनी धारदार शस्त्राने लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती। त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। उपचारादरम्यान त्याचा साधारण 2200 वाजता म्हणजे रात्री 10 वाजता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासह घटनास्थळी भेट देऊन तात्काळ आम्ही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी 2 पथके तयार केली। सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री किरण कुमार चव्हाण सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपासकामी रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचवटी विभागामध्ये लपून बसले आहेत। तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं। यावेळी आमच्या ताब्यात 4 आरोपी आहेत। तसेच युनिट 1 चे श्री कडसर आणि त्यांच्या पथकाने 1 आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे। असे 5 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत। दुपारी साधारण काल दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान हा जो मयत इसम आहे, हा मयत इसम हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये अगदी 307 आणि 354 पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे ज्या आरोपींनी त्याच्यावरती हल्ला केला, ह्या आरोपी त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लाथ मारली होती। मग त्याच्यातून किरकोळ वाद झाले होते, परंतु ते वाद आपसात मिटले, ते पोलीस ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपले वाद। ते किती जणांना अटक केली आतापर्यंत आपण 5 जणांना ताब्यात घेतले। त्याच्यामध्ये युनिट 1 ने 1 आरोपी ताब्यात दिलेला आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनने 24 तासाच्या आत आपण 4 महत्त्वाचे जे आरोपी आहेत सर्व ते ताब्यात घेतलेले आहेत। अजून 2 आरोपी हवे आहेत, त्या आरोपींचा शोध चालू आहे। आपली पथके तपासकामी रवाना आहेत। त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफोडीचे गुन्हे आहेत, बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही।
मयत जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे असं एका बाजूला आपण म्हणतो. आत्ता आरोपींना आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. अजूनपर्यंत अशी माहिती आलेली नाही, परंतु हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्याने याला एक काही वेगळे तपासामध्ये वळण आहे अगर कसं याबाबत आम्ही खातरजमा करून तसं आपल्याला सांगेल की त्याच्यातून काय निष्पन्न होतं नेमकं, कारण तेही आम्ही पडताळून पाहू.